वाराणनगर आणि कोल्हापूरमधील काही जण नातेवाईकांसह पर्यटनासाठी राधानगरीत आले होते. काळम्मावाडी धरण पाहून राधानगरी धरण पाहण्यासाठी जात असताना राधानगरी बसस्थानकाशेजारी ते पाणी पिण्यासाठी थांबले होते. याच दरम्यान एका भरधाव ट्रकची दुचाकीला धडक बसल्यानं दुचाकीवर मागं बसलेल्या पन्हाळा तालुक्यातील जाखले इथल्या आसमा समीर सय्यद या जागीच ठार झाल्या. त्यांचे पती समीर सय्यद हे किरकोळ जखमी झालेत. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती, त्यामुळे या मार्गावर सुमारे तासभर वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी राधानगरी पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांनी वाहतूक सुरळीत करत आसमा यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राधानगरी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. राधानगरी पेट्रोल पंपापासून राधानगरी धरण स्थळापर्यंत नवीन कॉन्क्रीट रस्ता झाला असून गेल्या 2 महिन्यात या रस्त्यावर 2 अपघात झालेत. यामध्ये दोघांना जीव गमवावा लागलाय. गेल्या काही महिन्यांपासून गगनबावडा घाटातून वाहतूक बंद असल्यानं तळ कोकणाकडे जाणारी अवजड वाहतूक सध्या राधानगरी दाजीपूर मार्गे सुरू आहे. नवीन रस्ता झाल्यानं काही वाहनधारक वेगानं वाहनं चालवत असल्यानं या मार्गावर गतिरोधक तयार करावेत आणि कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रक पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी होतीये.